पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी आज पुण्यात अनेक राजकीय पक्षांचे उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत। उमेदवारी भरण्यावेळेस उमेदवाराला अनामत रक्कम सुद्धा भरावी लागते। ही रक्कम साधारणतः 2.5 ते 5,000 रुपये असते आणि ते भरणं अनिवार्य असतं। असं असताना आज पुण्यातील एका उमेदवाराने ही रक्कम भरण्यासाठी थेट चिल्लर आणली। पुण्यातील प्रभाग क्रमांक 26 ड घोरपडी पेठ गुरुवार पेठ समताभूमी या प्रभागातून गणेश किरण खानापुरे या उमेदवाराने एका पिशवीत ही चिल्लर क्षेत्रीय कार्यालयामध्ये आणली। चिल्लर स्वरूपामध्ये असलेली ही रक्कम मोजण्यासाठी अधिकाऱ्यांचा चांगलाच घाम निघणार हे मात्र नक्की। छत्रपती संभाजीनगरमध्ये कमी जागा मिळत असल्याने शिवसेना नेत्यांनी माघार घेतली। पर्यायी जागा नसल्याने कार्यकर्त्यांवर अन्याय होतोय। कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याने माझी माघार आहे। शिवसेना जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आणि या संदर्भात शिवसेना जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांच्यासोबत संवाद साधलाय। लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी पाहुयात। काय सांगाल तुम्ही का कुर्बानी देताय? तुमच्यावरच कुर्बानी देण्याची वेळ काय येते? कुर्बानीचा विषय नाहीये। आमच्याकडे जी प्रचंड इच्छुकांची संख्या आहे आणि जी कार्यकर्त्याची जी संख्या आहे ती संख्या आणि आम्हाला मिळणाऱ्या जागा याच्यामध्ये मोठी तफावत। आणि खऱ्या अर्थानं ज्या कार्यकर्त्याचा खरंच हक्क होता त्या कार्यकर्त्याला जर तिकीट दिलं जात नसेल तर मी कुठेतरी जिल्हा प्रमुख म्हणून थांबलं पाहिजे आणि माझ्या जागेवर एखादा चांगला कार्यकर्ता निवडून आणला पाहिजे। कारण शेवटी या कार्यकर्त्याच्याच जीवावर आम्ही पक्ष मोठा केला। या कार्यकर्त्यांनीच आम्हाला खऱ्या अर्थानं हे आमच्या पक्षाला हे वैभव म्हणून दिलंय आणि त्याच कार्यकर्त्याला कुठेतरी जर त्याच्यावर अन्याय होत असेल तर आपण त्या ठिकाणी बलिदान दिलंच पाहिजे। खऱ्या मी नेता काय आहे तो कार्यकर्ता आहे म्हणून मी नेता आहे। कार्यकर्तेच माझ्या पाठीशी नसते तर कशाचा नेता? आणि जर कार्यकर्त्यालाच जर तिथं काही भेटणार नसेल आणि तो सक्षम आहे तो निवडून येण्याच्या ताकदीचा आहे आणि त्यांनी पक्षासाठी काम केलंय तर त्याला कुठेतरी संधी दिली पाहिजे। आता माझ्या क्षमता आहे, मी नगरसेवक नाही जरी झालो तरी मी नेतृत्व करू शकतो ना। असं सगळ्यांचं नाहीये। असं आहे का सगळ्यांचं? म्हणून आपण त्याला संधी देतोय। बरं, किती दिवस मनावर दगड ठेवणार तुम्ही? नाही चालत राहणार। बघा बाळासाहेबांनी सांगितलेले त्याग करा, आम्ही त्याग करतोय आणि तो कार्यकर्त्यासाठी करतोय। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप शिवसेना युतीमध्ये आता तीव्र नाराजी पसरली आहे। जागा वाटपामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होतोय। भाजप शिवसेना युती तोडायला हवी। शिवसेनेचे आमदार प्रदीप जयस्वाल यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलंय। आमदार राहतो आमच्या घरी घरी जाऊन त्यांनी चिठ्ठ्या वाटल्या, त्या लोकांनी काम केलं आणि कारण त्यांचं काम आहे, त्यांचं कर्तव्य त्यांना असं असेल तर युती तोडायला हवी। हो बिलकुल, तिला बोलणार आता कारण शेवटी असं होत असेल तर जमणार नाही। प्रत्येक ही सीट आम्हालाच पाहिजे, ही सीट आम्हालाच पाहिजे तर असं जमणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।